नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन एका विषयासोबत आणि नवीन उपायासोबत. आज आपण चर्चा करणार आहोत नवीन विषयाची. तो म्हणजेच आपल्या घरामध्ये कटकटी भांडणं दररोज चालतच असतात. घरामध्ये काही ना काहीतरी कुरबुर लेकरांच्या बाबतीत, घरातील माणसांच्या बाबतीत किंवा पती पत्नी दोघांच्या बाबतीत काहीतरी विषयावरून, कुठल्या तरी गोष्टीवरून चालत चालत बोलत बोलत माझं खरं का तुझं खरं असं म्हणण्यात समस्या निर्माण होतात आणि विचार आपल्या एकमेकांच्या ऐकण्यावरून किंवा बोलण्यावरून एकमेकांमध्ये भांडणं सुरू होतात. बऱ्याचदा कोणाच्या होतही नसतील, परंतु बऱ्याच वेळा होतात देखील. कारण आजच्या पुढारलेल्या जगामध्ये स्त्रिया ही कुठल्याही बाबतीत कमी नसल्यामुळे त्यांना पुरुषी अहंकार, नवऱ्याचं अत्यंत जास्त वर्चस्व हे देखील आवडत नाही आणि त्याही त्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पैसा कमवत असतील, कामं करत असतील. त्यामुळे सगळ्या घरामध्ये गोष्टी असतील त्या सगळ्याच पुरुषाप्रमाणे होतील किंवा मग पुरुषांचं वर्चस्वाखाली होतील असं होत नाही. त्यामुळे पुरुषी अहंकार दुखावला गेल्यानंतर घरामध्ये पती पत्नीची भांडणंही होऊ शकतात किंवा स्त्रियांनाही तो आपला कमीपणा जास्त नको असतोय. कारण प्रत्येक जीव असतो, प्रत्येक जीवाला मन असतं, भावना असतात आणि त्या मन भावनांची किंमत करणं एवढीच अपेक्षा असते स्त्रियांची माफक. कारण त्यांना जास्त अपेक्षा नसतात. 2 शब्द प्रेमाचे आणि मानसन्मान मिळावा, कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं एवढीच आपल्याला मोठेपणा मिळावा, थोडंसं कौतुक व्हावं एवढीच माफक अपेक्षा असते स्त्रियांची. कारण जास्त द्यायचं आणि थोडंसं आपल्याला मागायचं एवढं स्त्रियांचं म्हणणं असतं. कारण त्या कधीच जास्त जास्त कुठलीही गोष्ट जास्त पाहिजे या असा हव्यास नसतो. त्यांना फक्त थोडंसं प्रेम हवं असतं आणि थोडासा सन्मान हवा असतो. त्यामुळे काही वेळा असं होतं की पती आपल्या स्वतःच्या नादामध्ये असतात. मोबाईलच्या जगामुळं एकमेकाला बोलायला देखील वेळ नसतो आणि एकमेकाची काळजी, विचारपूस करण्याला देखील वेळ नसतो आणि या अशा काही गोष्टीमुळं किंवा काही ताणतणावामुळं दोघांमध्ये भांडणं होऊ शकतात आणि याच भांडणाचं कारण विकोपाला जाऊ शकतं आणि याचा सगळ्याचा घरावर, घरातल्या माणसावर, आपल्या मुलाबाळावर वाईट परिणाम होतो. घरातलं मानसिक स्वास्थ्य खराब होतं, घरातली शांतता भंग होते आणि जेथे कलह, क्लेश असेल त्या ठिकाणी आपली लक्ष्मी देखील राहत नाही. मग त्यामुळे आपल्याला सगळ्या समस्या उद्भवतात आणि पती पत्नी जर प्रेमाने राहत असतील, त्यांच्या मध्ये भांडणं नसतील, एकमेकाला समजूतदारपणा असेल, समजून घेण्याची प्रवृत्ती असेल तर त्या ठिकाणी भांडणं होत नाहीत. आणि परंतु काही ठिकाणी अशा बऱ्याच दररोजच्या व्यवहारामध्ये, दररोजच्या टेन्शनमुळे, दररोजच्या तणावामुळे पती पत्नीमध्ये भांडणं होतात आणि त्या भांडणावरच आज आपण उपाय पाहणार आहोत. तर पती पत्नीची भांडणं होऊच नयेत आणि त्यांच्यामध्ये प्रेम वाढावं म्हणून आजचा उपाय आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम ज्या घरामध्ये नॉर्मली तर छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात प्रत्येकाच्या घरात, परंतु ज्या ठिकाणी दररोज वेळोवेळी बोलण्यावरून, साध्या बोलण्यावरून जरी भांडणं होत असतील तर त्या घरामध्ये काय करायचं आहे की बेडरूमची जी वायव्य दिशा आहे त्या वायव्य दिशेमध्ये राधाकृष्णाचा फोटो लावायचा आहे आणि 2 मोरपीस वायव्य दिशेच्या कोपऱ्यातच आपल्याला ठेवायचे आहेत. मोराचे पीस आणि राधाकृष्णाचा फोटो लावायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला दररोजच्या पूजा झाल्यानंतर घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर 7 वेळा पुरुष सूक्त आणि 7 वेळा स्त्री सूक्त अशी सेवा मोबाईलमध्ये लावून घ्यायचं आहे. आणि एका तामणामध्ये आपल्याला श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि त्या श्रीयंत्रावर आपल्याला पाण्याच्या कलशामधनं चमच्याने पाणी टाकून त्यावर अभिषेक करायचा आहे. 7 वेळा पुरुष सूक्त आणि 7 वेळा स्त्री सूक्त म्हणायचे आहे. आणि त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचून घ्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनाम ऐकल्यावर तर खूप चांगलं आहे, परंतु ही सेवा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आणि सेवा करून जे तामणामध्ये पाणी अभिषेक झाल्यानंतरचं पाणी राहतं ते
पती पत्नी दोघांनी हे पाणी प्यायचं आहे. मग त्या पाणी प्यायचं आहे त्यासाठीच आपण जे श्रीयंत्रावर पहिल्या हळदी कुंकवाचं कुंकुमार्चन केलेलं असतं आणि त्याच्यावर हळदी कुंकू असते ते साठल्याला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे श्रीयंत्र एकदम. कारण जरी आपण अभिषेक झाल्यानंतर त्याचे कुंकू वगैरे खराब काही असेल तर ताटात पडणार नाही, कारण ती संपूर्ण पाणी आपल्याला पतीला अर्ध द्यायचं आहे आणि स्वतः अर्ध प्यायचं आहे पत्नीनं. ही पूजा दोघांनी मिळून केली तर खूप उत्तम आहे, परंतु पती जर घरी अवेलेबल नसेल तर फक्त स्त्रियांनी केली तरी चालते आणि स्त्रियांनी ही पूजा करून आपल्या पतीला निम्म पाणी पाजायचं आहे आणि स्वतः निम्म पाणी प्यायचं आहे. पाणी बिलकुल टाकून द्यायचं नाही, कारण या पाण्यामध्येच स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त दोघांची एनर्जी आहे ती एकत्रित होते आणि त्यामुळे आपल्या दाम्पत्य जीवनावर त्याचा प्रभाव चांगला पडतो. म्हणून हे पाणी दोघांनी प्यायचं आहे. विष्णू आणि महालक्ष्मी, विष्णूसाठी पुरुष सूक्त आणि महालक्ष्मीसाठी स्त्रीसूक्त म्हणायचं असते. हे दोघांची सेवा एकत्रित केल्यामुळे दोघांचेही आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि तो आशीर्वाद पती पत्नींना खूप लाभदायक असतो. त्यामुळे अशा प्रकारची सेवा करून बघा आणि तुमचे घरातील जर भांडणं कटकटी कमी झाली तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या सेवेबरोबरच आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे, ती म्हणजे वायव्य दिशेत बेडरूममध्ये आपल्याला राधाकृष्णाचा फोटो लावून घ्यायचा आहे. फोटो असेल, मूर्ती असेल, काहीही चालेल. त्याचबरोबर 5 मोराचे पीस आपल्याला वायव्य दिशेच्या कोपऱ्यात खिडकीत कुठं ज्या ठिकाणी आपल्याला जमेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. आणि जर मोरपीस नाही मिळाले तर मोरपिसाचा फोटो देखील तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि अभिषेकानंतर जे तामणामध्ये पाणी शिल्लक राहील त्या पाणी दोघा पती पत्नींनी प्यायचं आहे आणि पतीचं दर्शन घ्यायचं आहे. अशी क्रिया आपल्याला सलग 3 दिवस करायची आहे. आणि खरं बघायचं झालं तर ही सेवा दोघा पती पत्नीने एकत्रित करायची आहे, परंतु आपल्या सेवेच्या टायमाला कधी आपले पती अवेलेबल असतीलच असे होत नाही. त्यामुळे किमान पत्नीने एकटीने जरी ही सेवा केली तरीही चालेल, परंतु त्या तामणामधील पाणी जे आहे ते दोघांनीही प्यायचं आहे आणि दोघांनी पिलं तरच फरक पडेल. त्यानंतर असं 3 दिवस झाल्यानंतर नक्कीच सेवेचा अनुभव तुम्हाला येईल आणि करून बघा सेवा आणि अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा नक्कीच नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.